हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? एअरटेलचं वायफाय बसवण्यासाठी लोक आलेले आहेत बघा बघा सगळं काही नव्याने सुरुवात करायला लागल्यासारखं झालेलं आहे। कारण की जुन्या घरचं जे म्हणजे आपलं मी राहत होते ना त्या घरचं जे वायफायचं कनेक्शन आहे ना ते चालत नाही असं त्यांनी एअरटेलच्यावाल्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे पूर्ण नवीन आता इथे कनेक्शन घ्यावं लागत आहे बघा। तर ते दोन दादा आलेले आहेत आणि ते वायफायचं जे काही कनेक्शन आहे ना ते बसवत आहेत। आणि हे बघा हे नवीनच काहीतरी आणलेलं आहे कारण जुन्या घरी नव्हतं ते आता इथे दिसत आहे मला। तर तेच मी त्यांना विचारत होते नेमकं हे कशासाठी आणले। छत्री म्हणतात बघा, छोटी छत्री। तर ते म्हणले सेटअप बॉक्स असतं ना ते आहे त्या ह्याच्यावर वायफायवरतीच ते फ्री मिळतं म्हणे। आधीच्या आहेत तर मिळालं नव्हतं पण आता नवीन स्कीम सुरू झालेली आहे म्हटले त्यामुळे ते फ्री मिळालेलं आहे तुम्हाला। तर त्याचे काही चार्जेस वगैरे पे करावे लागणार नाहीत। वायफाय घेतलं आहे ना त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटलेलं आहे। तर ते दादा आता वायफायचं वगैरे कनेक्शन बसवणार आहेत मस्तपैकी। आणि ते बघा माझं चालू आहे डिनरची तयारी। वायफाय कनेक्शन वगैरे बसवलेलं आहे बघा आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे पुढे तुम्हाला शेअर करेन। नुसते प्रॉब्लेम चालू आहेत बघा। मला नुसतं म्हणजे असं वाटतं ना काय चालू आहे नेमकं मला समजत नाही आहे। तर बघा डिनरसाठी मस्तपैकी आज मी सांजा बनवणार आहे। तर सांजा कशा पद्धतीने आम्ही बनवतो हे पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे। खूप सारं काही ना काही चालू झालेलं आहे बघा। अगदी नवीन लग्न झालं पण मला खरं सांगते ह्या गोष्टीला अजिबात सामोरं जावं लागलेलं नव्हतं। कारण मी ज्यावेळेस लग्न करून इथे आले ना म्हणजे आता ज्या घरात राहते जुन्या घरात त्यावेळेस ना अगदी बकेट मग सोपकेस आपलं साबण ठेवायचं सुद्धा सगळं काही घरामध्ये अवेलेबल होतं। म्हणजे मुलांच्या पापाने सगळं काढून ठेवलेलं होतं। आणि आता इथे बघा इतकं काही घाई नुसते कामाची चालू आहे। असं वाटतं ना की चला नवीनच संसारात सुरुवात झाली का काय असं वाटत आहे। कारण की इतकी धावपळ चालू आहे आणि इतके प्रॉब्लेम काही ना काही होत आहे। वॉशिंग मशीनचं बघा आणखी पण त्यांना आम्ही इतके कंप्लीट केलेलं आहे की असं तसं म्हणून सांगितलेलं आहे चालतच नाही। एकदाही मशीन चालली नाही बघा असा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि त्यांनी कसलंच आम्हाला कॉल सेंटरवाले रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे खूप सारी अशी भांडणं वगैरे पण त्यांच्याशी झालेले आहेत। तर बघा सांजा बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे लागतात। तर इथे भाजलेले शेंगदाणे नव्हते त्यामुळे कच्चे शेंगदाणे आहेत ते आता थोडेसे मी ह्यामध्ये भाजून घेणार आहे कढईमध्ये पटकनी। आणि तुम्ही ह्याची साल पण काढू शकता शेंगदाण्याचे, नाही काढलं तरी काय हरकत नाही। मी काढतच नाही शक्यतो असंच मी पोहेमध्ये तर घालत नाही, उपीटमध्ये कधी घातलं तर घालते शेंगदाणे पण असंच घालते ते साल वगैरे काढत बसत नाही बघा। तर मस्तपैकी आपले शेंगदाणे खरपूस आणि मस्त खमंग असे भाजले गेलेले आहेत। तर शेंगदाणे भाजताना थोडं अगदी पाणी शिंपटायचं म्हणजे ॲक्च्युअली ते रेकॉर्डमध्ये राहिलं तर ते खूप छान प्रकारे शेंगदाणे भाजले जातात बघा। त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये मी आता 2 ते 3 चमचे ह्यामध्ये तेल घालणार आहे। बरेच जणांना भरपूर प्रमाणामध्ये तेल आवडतं बघा भाजीमध्ये कोणताही नाश्त्याचा पदार्थ बनवायचं त्यामध्ये म्हणजे कोरडा पदार्थ लागत नाही त्यामुळे भरपूर असं तेल घालतात। पण इथे मी 2 ते 3 चमचे घातलेला आहे। खरं सांगू का मी 1 चमचा तेल घालते पण आमच्या घरात खूप बोललं जातं की तू तेल खूप कमी वापरते असं तसं। त्यामुळं म्हटलं चला जाऊ दे आपल्याला तर आज सांजा काय एवढा काय मला जास्त आवडत नाही खरं सांगायचं झालं तर तेल गरम झाल्यानंतर बघा त्यामध्ये मस्तपैकी जिरी आणि मोहरी घातलेली आहे। तर मसाला डब्यामध्ये ॲक्च्युली मी काय करते जिरी मोहरी एकत्र करूनच मी ठेवलेलं असतं आणि जिरी मोहरीचाच वेगळा डब्बा पण आहे जे काही आपण पाव किलो आणतो ना ते पण आहे। आणि असं एकत्र मसाला डब्यात करून ठेवते म्हणजे इझी जातं ह्यासाठी। आणि मसाला डब्यामध्ये बघा छोट्या वाट्या असतात बघा ते सगळं काय आपल्याला ठेवायसाठी लागतातच त्यामुळे मी जिरी मोहरीचा एकच वाटी करून ठेवलेली असते त्यासाठी। तर बघा मस्तपैकी मोहरी तडतडल्यानंतर आणि जिरी व्यवस्थित फोडणीत भाजल्यानंतर त्यामध्ये मी लसूण पेस्ट घातलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये घालत आहे मी कढीपत्ता। आणि आमचा फ्रीज सांगते तुम्हाला इतका छोटा फ्रीज आहे त्यामुळे मला एवढं त्यात काय ठेवावं काय नाही असं झालेलं आहे बघा। दही दूध आपलं स्प्राऊट असतं त्यानंतर भाजीपाला सॅलड फ्रूट शक्यतो ठेवतच नाही मी तसंही पण खूप सारं काही असतं बघा त्यामुळे अजिबात फ्रीज पुरत नाही। पण मी 6 महिने ॲडजस्ट करणार आहे तसंच कारण की पर्याय नाही बघा त्यामुळे।
तर आता लसूण छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी मस्तपैकी कांदा घातलेला आहे. कांदा इथे मी छोटे होते ते 3 कांदे घेतले होते बघा, आणि जरा मोठ्या ह्याच्यामध्ये कांदा मी हे करून घेतला. आणि कांदा 80% भाजल्यानंतर बघा त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालत आहे. कोणी काळं तिखट घालतं, पण मला ना जास्त करून हिरवी मिरचीचं जास्त पदार्थ आवडतात आणि टेस्टी पण लागतात बघा हिरवी मिरचीचं केल्यानंतर. कारण लाल तिखटाला एवढी काय टेस्ट नसते, त्यामुळे लाल तिखट मला शक्यतो जास्त आवडतच नाही बघा. टोमॅटो चटणी वगैरे असं काही केलं ना, मग त्यामध्ये लाल तिखट छान वाटतं. पण असं म्हणजे नाश्त्याचे जे पदार्थ असतात बघा, उपीट, पोहे, सुशिला, हे जे काय असतात ना, त्यामध्ये हिरवी मिरची एकदम बेस्ट लागते बघा. आणि त्यानंतर बघा आपला मिरची पण तळसल्यानंतर म्हणजे भाजल्यानंतर त्यामध्ये मी घातलेली आहे हळद. आणि हळद घातल्यानंतर आपले जे काही भाजलेले शेंगदाणे आहेत ना, मी तसेच घातलेले आहे. मग अशीच तुम्हाला मी बोलले की मी टरफलं वगैरे काढणार नाही आहे, तसंच घालणार आहे. त्यानंतर बघा जो काही सांजा आहे तो अशा पद्धतीने मी फोडणीतच टाकून घेतलेला आहे. आणि फोडणीतच मी एखादा दुसरा मिनटं मी त्यामध्ये परतणार आहे लहान गॅस करून. आणि दुसऱ्या गॅसवरती मी पाणी उकळायला पण ठेवला होता, म्हणजे पटकन आपला सांजा होईल ना ह्यासाठी. तर बरेच जण काय करतात की जसा रवा उपीट करायला पहिल्यांदा सांजा भाजून घेतात आणि त्यानंतर सिम उपीटसारखं करतात. पण मी काय करते, फोडणीतच मी मस्तपैकी 2 ते 3 मिनटं असं मस्त भाजून घेते लहान गॅस करून. आणि त्याच्यानंतर बघा त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. ह्यामध्ये तुम्ही हवे असेल तर साखर पण ॲड करू शकता. तर मस्तपैकी सांजा आपल्या शिजवून घ्यायचा. तर हे बघा मस्तपैकी यम्मी, टेस्टी आणि एकदम जबरदस्त असा आपला सांजा तयार झालेला आहे. तर खरं सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कशा पद्धतीने सांजा तुम्ही करता. आणि तुम्हाला पण माझ्या पद्धतीचा सांजा आवडला असेल तर नक्की आणि नक्की कमेंट बॉक्स करून नक्की सांगा. तर आत्ता मस्तपैकी सांजा करून तुम्हाला रेसिपी पण दाखवलेली आहे. तर आता चाललेलं आहे निमिषला सोडवायला फुटबॉलच्या क्लासला. तर निमिष आणि तनिषला पण जुन्या घरी सोडणार आहे, म्हणजे आधीच्या घरी सोडणार आहे. चला तर आपण जाऊया. आमची लिफ्ट दाखवते तुम्हाला थोडक्यात. तर बघा एवढी छोटी अशी लिफ्ट आहे. आणि नवीन घरी ना कसं माहितीये का, लिफ्ट खूप मोठी आहे, तिथली एवढी सवय लागलेली आहे ना. हो ना निमिष, तुला करमतं इथे आदित्य शगुनला? अरे हाच ना. आणि ऍक्च्युली कसं माहिती का, स्कूलला आला ना आज खूप सारा पुण्यामध्ये पाऊस पण पडला बघा. आणि आमचा हा बच्चू ना झोपला होता थोड्या वेळ, झोपली होती गो क्युटी पहिलं. आणि तनिष बघतोय, पण तनिषला मी दाखवत नाहीये. चला आता आपण जाऊया चला आता आपण जाऊया निमिषला फुटबॉल क्लासला सोडवला. लय हवा भरलीच ते वातावरण दाखवून. तू आत येणार नाही ना विवामध्ये? विवामध्ये खरं तर मला यायचं आहे, पण तनिष कुठे गाडी हे घे, ते राहतो याकडे, मी घेते थोड्या. मी बंद करते इकडं. तिकडून कसं दिसेल? तिकडून घ्या ना. नाही नाही. बाय. निबी क्लास किती वाजता संपेल पण आज? 9:30. ठीक आहे, ते घ्यायला बाय. तर बघा आत्ता विवाह हॉलमार्कला आलेला आहे आणि तनिषला खाली सोडलं आणि निमिषलाही सोडलेलं तुम्ही पाहिलेलंच आहे. तर ॲक्च्युली उद्या मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्यासाठी ना मला वॉर्डरोबमधलं माझ्या सामान घेऊन जायचं आहे. आणि माझं कपडे ना मी अगदी थोडीशीच घेऊन गेले, कारण की बॅगमध्ये ॲक्च्युली सामानच कसलंच बसत नव्हतं. त्यामुळे मला आता माझं सामान थोडंफार मी भरून ठेवणार आहे आणि घेऊन जाणार आहे मेन म्हणजे. तर बघा इतकं कसं तरी वाटतं ना, रिकाम होत चाललंय बघा घर. थोडीशी बघा जागेची अटॅचमेंट होतेच, आपण नाही किती म्हणलं तरी. हे बघा डायनिंग टेबल वगैरे बघू कोणा आमच्या इथं सोसायटीमध्ये द्यायचा प्लॅन चालू आहे माझा. थोडंसं राहिलेलं आहे सामान घेऊन जायचं. किचनमधलं तुम्हाला दाखवते.
हे बघा, हे जे काही क्रॉकरी वगैरे आहे ना, ते थोडंसं क्रॉकरीचं सामान ना पॅक करून एका ठिकाणी आम्ही ठेवायला देणार आहोत. थोडंसं राहिलेलं आहे सामान आणखी, OTG मायक्रोन वगैरे ते पण देणार आहोत. त्यानंतर बघा इथलं वरचं एक सामान राहिलेलं आहे बघा काढायचं, ते पण घेऊन जायचं आहे. फ्रीज तर पूर्ण रिकामा केलेला आहे बघा, कुठलं रिकामा होतंय हे बघा. राहिलंच तरी एवढं सामान, मी म्हणते रिकामच झालंय पण एवढं राहिलेलं आहे सामान आणखी. आणि इकडे फ्रीजर रिकामा केलंय बघा पूर्ण. असं आहे एकंदरीत. चला बेडरूम मध्ये जाऊया. कसं तरी वाटतंय बघा घरात आल्यानंतर, एकदम भीती वाटल्यासारखं होतंय मला. आता सध्या कोणीच नाही आहे, तनिषला सोडलंय मी ॲक्च्युली. थोडंसं मनात माझे धाकधूक होतंय बघा. तर तुम्हाला मी दाखवते बघा किती आणखी माझं इथलं सामान राहिलेलं आहे. पुढच्या कॅमेऱ्यात दाखवते कपडे किती राहिलेत ते. तर आता हे बघा, हे सगळे कपडे मला घडी घालायचेत, काय घडी घालून घेऊन जायचेत. आणि माझे कपडे बघा, फक्त हा कप्पा, त्यानंतर ह्या कप्प्यातली आणि हितली एवढेच कपडे घेऊन गेली मी. तरी साडी एक आहेच तिथली. हे खालचा कप्पा पूर्ण, त्यानंतर हे आणि हे वरचं ड्रावरमधलं पूर्ण सामान घेऊन जायचं राहिलेलं आहे माझं. खूप सारं राहतं बाबा घर चेंजिंग करायचं म्हटलं तर. त्यानंतर हे बघा ड्रावरमधले पण पूर्ण माझे कपडे घेऊन जायचे राहिलेत. एवढे कपडे राहिलेत, काय करायचं. चला आता थोडंसं यातलं मला जे पाहिजे ना ते सामान फक्त भरून घेते. तर बघा 3 बॅगे मी भरून घेतलेले आहेत, कारण टू व्हीलरवरती बघा जास्त काही सामान जात नाही. आणि निमिषला फुटबॉलची बॅग हवी होती म्हणून त्याच्या बॅगमध्ये पण थोडंसं माझं सँडल वगैरे पण घातलेलं आहे बघा. तर चला आता तनिष पण खाली वाट बघत असेल, कारण त्याला मी फोन करून सांगितलं होतं की माझं इथलं काम झालेलं आहे, तर तू आपल्या बिल्डिंगपाशी येऊन थांब. तो येऊन थांबलेलाच आहे तिथे. चला तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण नवीन ब्लॉगमध्ये. तो सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.